स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची अपडेट आहे. डिसेंबरचा हप्ता वाटप होत आहे आणि यामध्ये हा जो हप्ता आहे तो महिलांच्या अकाउंटला ट्रान्सफर सरकारकडून करण्यात येत असून हा हप्ता तुमच्या अकाउंटला एकूण 3 टप्प्यामध्ये वाटप करण्यात येणार आहे. आणि या टप्प्यामध्ये काही विशिष्ट जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. पहिल्या टप्प्यात विशिष्ट जिल्हे आहेत, दुसऱ्या टप्प्यात विशिष्ट जिल्हे आहेत आणि तिसऱ्या टप्प्यातही विशिष्ट जिल्हे आहेत. तर नेमके कोणते जिल्हे आहेत, कोणत्या टप्प्यामध्ये, हेही आपण जाणून घेणार आहोत. तर या ठिकाणी पहा, आज 15 जिल्ह्यांची माहिती आपण पाहणार आहोत. लाडकी बहीण योजना डिसेंबरचा हप्ता वाटप सरकारकडून करण्यात येत आहे. बऱ्याच दिवसापासून तुम्ही या हप्त्याची वाट पाहत होता. मी देखील या हप्त्याची वाट पाहत होते. महिलांना उत्सुकता देखील होती की डिसेंबरचा हप्ता हा नेमका आपल्याला किती मिळणार आहे. डिसेंबरचा हप्ता वाढवण्यात आलेला आहे सरकारने हे जे हप्ते आहेत ते वाढवलेले आहेत. निवडणुकांपूर्वी महिलांसाठी खुशखबर जाहीर केली. महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये सरकारने लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवले आणि त्यामुळे नक्कीच या ठिकाणी पहा, महिलांमध्ये एक विशिष्ट अशा प्रकारचं आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं होतं आणि त्यांना प्रतीक्षा होती की लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता आता कधी मिळणार. तर फायनली हा हप्ता वाटप करण्यात येत आहे सरकारकडून. त्यामुळे तुम्हाला आता सविस्तर माहिती जाणूनच घ्यायची आहे. पण जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल आणि आपला व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेच्या लेटेस्ट अपडेट तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळतील. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुढे 5 वर्ष कंटिन्यू सुरू राहणार आहे आणि या योजनेमध्ये वेळोवेळी जो आहे तो बदल सरकारकडून करण्यात येत आहे. त्याचमुळे हे होणारे सर्व बदल तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर त्यासाठी आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. सबस्क्राईब करणे गरजेचं आहे. लाडकी बहीण योजनेच्या सर्व बदलांची माहिती पाहण्यासाठी आणि सरकारी योजनांची नवीन माहिती जाणून घेण्यासाठी देखील तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करणं आवश्यक आहे. तर मग वाट कशाची पाहताय, सबस्क्राईब करा चॅनल आणि व्हिडिओला लाईक पण करा. सुरुवात करूया आपण लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबरच्या हप्त्यासंदर्भात महत्त्वाच्या माहितीला. तर या ठिकाणी पहा, काल जो आहे तो लाडकी बहीण योजनेचा महत्त्वाचा दिवस होता असं आपण म्हणू शकतो. कारण काल फायनली राज्यामध्ये जे नवीन सरकार स्थापन झालेलं आहे या सरकारचा मंत्रिमंडळाचा जो विस्तार आहे तो झालेला आहे. ज्या गोष्टीची प्रतीक्षा होती लाडकी बहीण योजनेच्या हप्त्या वाटपसाठी, फायनली ती गोष्ट झालेली आहे. कारण मंत्रिमंडळाच्या विस्तारापूर्वी लाडकी बहिणी योजनेचे पैसे जे आहेत ते महिलांना मिळणार नव्हते आणि त्याचमुळे या गोष्टीची खूप गरज होती, ती म्हणजे मंत्रिमंडळाचा विस्तार होणे. तर महायुती सरकारचा काल मंत्रिमंडळ विस्तार झालेला आहे आणि या मंत्रिमंडळामध्ये पहा, 4 महिलांचा देखील समावेश आहे, 4 लाडक्या बहिणींचा देखील समावेश आहे आणि आपल्या आदिती तटकरे मॅडम जे आहेत त्यांचाही पुन्हा मंत्रिमंडळामध्ये समावेश झालेला आहे. या अगोदर महिला व बालविकास विभाग खातं त्यांच्याकडे होतं. आता कोणतं खातं त्यांच्याकडे असणार आहे हे 2 दिवसामध्ये स्पष्ट होणार आहे. मंत्रिमंडळ विस्तार झाला असला तरी पण आणखीनही महायुती सरकारचं खाते वाटप झालेलं नाही. खाते वाटप म्हणजे कोणतं खातं कोणाकडे असणार आहे या संदर्भात आणखीन स्पष्ट माहिती सरकारने दिलेली नाही. फक्त मंत्र्यांनी शपथ घेतलेली आहे पण खाते वाटप झालेलं नाही. आज किंवा उद्या हे खाते वाटप प्रक्रिया पूर्ण होणार आहे आणि ज्या गोष्टीची तुम्ही वाट पाहत होता, जी गोष्ट तुम्हाला हवी होती ती गोष्ट तुम्हाला मिळत आहे, तो म्हणजे डिसेंबरचा हप्ता. डिसेंबरचा हप्ता महिलांना मिळणार म्हणजे मिळणार, 100% मिळणार. पहा, लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला सरसकट मिळणार आहेत. या अगोदर जर तुम्हाला 5 हप्ते आले असतील, एक जरी हप्ता आला असेल, पहिला हप्ता 3,000चा होता, त्यानंतर दुसरा हप्ता 1,500चा, त्यानंतर पुन्हा या ठिकाणी पहा तिसरा हप्ता 1,500चा मिळाला, त्यानंतर चौथा आणि 5वा जो हप्ता आहे पुन्हा त्या ठिकाणी एकत्र मिळाला. त्यामुळे एकूण 5 हप्ते जरी तुम्हाला आले नसतील, एखादा हप्ता आला असेल तरी तुम्हाला पैसे मिळतील लाडकी बहीण योजनेचे डिसेंबरचा हप्ता. आणि आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजनेचे जे डिसेंबरचे पैसे आहेत ते टप्प्याटप्प्याने वाटप होत आहेत अशी माहिती मिळत आहे. त्यामुळे काळजी करू नका, तुम्हालाही पैसे मिळणार आहेत. असं नाही की तुम्हाला या अगोदर पैसे आले होते आणि आता पैसे येणार नाहीत. लाडकी बहीण योजनेचे काही निकष वगैरे बदललेले नाहीत.
कुठल्याही महिलांना अगोदर पात्र केलं होतं आणि त्यानंतर अपात्र करण्यात येणार असं होणार नाही. महत्त्वाची माहिती आहे स्वतः अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पुन्हा पडताळणी वगैरे काहीही सुरू झालेली नाही. या फक्त अफवा आहेत असं सांगण्यात येत आहे. लाडकी बहीण योजना पूर्वीप्रमाणे सुरू आहे आणि डिसेंबरचा हप्ताही तुम्हाला मिळणार आहे. अगोदर पैसे आले असतील तर डिसेंबरचा हप्ता अकाउंटमध्ये येत आहे. आता बँकांसमोर असो किंवा पोस्टात असो मोठ्या प्रमाणात महिलांच्या रांगा तुम्हाला पाहण्यास मिळणार. डिसेंबरचा हप्ता सरकारकडून वाटप करण्यात येत आहे. हा हप्ता तुमच्या अकाउंटला येण्यासाठी 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्या म्हणजे एक तर तुमचं आधार DBT लिंक असलं पाहिजे आणि आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे ज्या महिलांना KYCसाठी मेसेज आलेले आहेत त्यांनी देखील KYC करून घ्यायची आहे. खूप दिवसापासून हा हप्ता प्रलंबित होता. डिसेंबरचा हप्ता मुख्यमंत्री या अगोदर जे मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे यांनी डिसेंबरचा हप्ता नोव्हेंबरमध्ये देणार असं सांगितलं होतं. निवडणुका झाल्याच्या नंतर पण झालेल्या नाहीत. आज 16 डिसेंबर उजळलेला आहे. महिलांना पैसे मिळालेले नव्हते, पण आता खुशखबर आहे, तुम्हाला पैसे मिळत आहेत. कालच मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्याच्या नंतर अनेक मंत्र्यांनी असो किंवा स्वतः अजितदादांनी जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी स्वतः माहिती दिलेली आहे की लाडकी बहीण योजनेमुळे सरकार पुन्हा सत्तेमध्ये आलेलं आहे आणि त्यामुळे नक्कीच महिलांना जे आहे ते लाडकी बहीण योजनेचा जो लाभ आहे या अगोदर जसा मिळत होता तसाच तो लाभ तुम्हाला दिला जाणार आहे. पहा, काल नागपूर येथं अजितदादा यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची माहिती दिलेली आहे. खर्च टाळता येत नाही. लाडक्या बहिणींच्या भवितव्याबाबत त्यांनी महत्त्वाची माहिती स्पष्ट केलेली आहे. विधानसभा निवडणुकांच्या निकालात महायुतीला 200च्या वर मिळालेल्या जागेचं यशही लाडकी बहीण योजनेला त्यांनी दिलेलं आहे. ही एक योजना जी अशी ठरलेली आहे की या योजनेमुळे सरकारला पुन्हा सत्ता स्थापन करता आलेली आहे. काही महिन्यापूर्वी महायुती सरकारने ही योजना आणली. यात लाडकी बहीण योजनेला महिलांनी खूप भरभरून असा प्रतिसाद दिलेला आहे. दर महिन्याला 1,500 रुपये एवढी रक्कम महिलांना सरकारकडून देण्यात आली. विधानसभा निवडणुकीच्या वेळीही प्रचारादरम्यान महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादी त्याचबरोबर अजित पवार गट आणि शिवसेना यांच्या माध्यमातून या योजनेचा भरपूर प्रचार केला, भरपूर वापर देखील केलेला आहे आणि बहिणींना या ठिकाणी पहा रक्कम वाढवण्याचं आश्वासन देखील दिलेलं होतं आणि त्यानुसारच ही रक्कम वाढवलेली आहे. पण डिसेंबरचा जो वाढलेला हप्ता म्हणजे जे पैसे वाढवण्यात आलेले आहेत 2100 रुपये जे वाढलेले आहेत ते तुम्हाला एप्रिल महिन्यापासून मिळतील. आता डिसेंबरचा हप्ता जो आहे तो तुम्हाला 1,500 मिळत आहे. 1,500 हप्ता वाटप होणार आहे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये एकूण 3 टप्प्यामध्ये पैसे वाटप करण्यात येत आहेत अशी माहिती आहे. तर दुसऱ्या टप्प्यात कोणते जिल्हे आहेत या जिल्ह्यांमध्येच पैसे वाटप होणार आहेत. लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाचं आहे. तर 15 जिल्ह्यांचे पैसे आज मिळतील अशी या ठिकाणी बातमी आलेली आहे. आता पाहू आपल्याला 3 वाजेपर्यंत पैसे जमा होतात का. लाडकी बहीण योजनेचा जो प्रलंबित हप्ता आहे हा आज किंवा उद्या 100% तुमच्या अकाउंटमध्ये जमा होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे. नवीन मंत्र्यांनी म्हणजे महिला व बाल विकास विभागाच्या मंत्र्यांनी शपथ घेतली की पहिली गोष्ट त्यांच्यासाठी महत्त्वाची असणार आहे. पहिलं काम म्हणजे लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता वाटप करणे. तर पहा, आता या संदर्भात कोणतीही लेटेस्ट अपडेट असो ती तुम्हाला चॅनलवर लगेच पाहण्यास मिळणार आहे. त्यामुळे सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक पण करा.